नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता त्याला वेग जो आहे तो येताना दिसतो आहे। 11 नोव्हेंबरला महानगरपालिकेची आरक्षण सोडत सुद्धा आता ठरलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग आरक्षण सोडतीचं वेळापत्रक जाहीर केलेलं असून त्यानुसार नागपूर महानगरपालिकेची 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे नागपूर महानगरपालिकेचा निवडणुकीचा आता कुठेतरी बिगुल वाजताना दिसतो आहे। प्रशासन कामाला लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। प्रभाग रचना पूर्ण झाल्यानंतर 1 जुलै 2025 नुसार अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीवरून प्रारूप यादी अस्तित्वात येत आहे आणि त्यानुसारच हे निवडणूक होणार आहे। एकंदर जर आपण बघितलं तर गेल्या 3.5 वर्षापासून रखडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता कुठेतरी वेग येताना दिसतो आहे। मात्र यातच जर आपण बघितलं तर यंदा होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये जे मोठे पक्ष आहे मोठे पक्ष सुद्धा जोरदार कामाला लागलेले आहे आणि त्या ठिकाणी एक फॉर्म्युला समोर येताना दिसतो आहे आणि त्यामध्ये 70% जवळपास जुने जे नगरसेवक आहेत त्यांच्या तिकिटा कापण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। कारण ज्यांचा मतदारसंघाशी निवडणुका संपल्यानंतर किंवा महानगरपालिकेचं अस्तित्व संपल्यानंतरचं जे आहे ते काम लोकांशी निगडीत आहे की नाही आहे हे सुद्धा तपासलं जाणार आहे आणि त्यानुसार तिकिटाचं ठरले जाणार आहे। हे जरी असलं तरी राजकीय पक्ष काय निर्णय घेतात हे वेगळं आणि प्रशासन मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कामाला आता लागल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।